नमस्कार, कसे आहे तुम्ही सगळे। आणि आज रोहन आलाय मदतीला आणि सगळे कामं चाललेले आहेत आणि आपल्याला काल आपल्या भाजीवाल्या दादांनी खूप सारी पालक आणून दिलेली आहे। तर आज आपण बनवतोय पालकाचा गरगटा आणि बाकीच्या भाज्या वगैरे काय बनवतोय हे पण मी तुम्हाला दाखवते आणि आपल्या आजी लोकांना भेटूया। चला काय काय कामं चाललेत सकाळचे। कामं म्हणजे सकाळी आमचे 12 वाजेपर्यंत असते, सगळ्यांचेच 12 वाजेपर्यंत कामं असतात। आणि लाल्या काय करतोय बघा, हे बघा स्वामींपाशी बघा त्याचं काय आहे। स्वामींपाशी काय करायचं नेमकं, स्वामींपाशी काय करायचं नेमकं आहे बाळा। थांब थांब, काय करायचंय, काय जे करायचंय तुला। पाण्याची बॉटल उचल रे, जे करायचंय त्याला, जे करायचंय। हा जे करते स्वामींना, जे करते। हो 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 हो, कळलं कळलं आम्हाला। चला खाली उतरा, पोळल नाही तर स्वतःला बघतोय ते। मी सगळ्यांना भेटवते तुम्हाला। चला आजी, काय चाललंय। टमाटे चिरते। काय करायची भाजी। छोले। बात नहीं करेगी मुझसे। करत फिर ऐसे आ गई उठा के फिर चाय और ये खारी लेके टोस्ट लेके कभी किचन में जाती। हाँ हाँ, सुना नहीं, मैं बात कर रही हूँ। कोई बात नहीं थी। चाय और टोस्ट लेके जाती। किधर जाते। ऊपर में आजी लोग खाएं। वैशालीने चहा करून ठेवला होता इकडं आणि नियती बघा चहा आणि ते टोस्ट वगैरे घेऊन निघाली आहे तिकडं। आणि वत्सल आजी तुम्ही पण जा चहा प्यायला। का दिला वैशाली वत्सल आजी चहा। हां नाही मग तर ही चाललेली आहे भज्याची तयारी। तर इकडं भजे करतोय, आज जेवण आहे आपल्याला एका ताईने दिलेलं आहे तर भजे बनवतोय। आणि वत्सल आजी म्हणले ना छोले, तर ही आहेत छोले ठेवले तिकडे हे करून। तर आज आहे छोल्याची भाजी आणि भजे वगैरे, वरणाची वगैरे तयारी झालेली आहे सगळी। तर सकाळचा स्वयंपाक चालू आहे आमचा। म्हटलं भज्याचं पीठ जरा कालवून ठेव म्हणजे भिजल। वैशाली करती, ती खूप हुशार आहे। काय वैशाली, मला सोडून जाऊ नका काय। आणि हा डॉन बघा, हा डॉन। ओ डॉन, त्या डॉनच्या गळ्यात कोणी बांधलंय, कोणी बांधलं। रोहन मीच बांधलेलं, छान वाटतंय ना। हा भाई आहे, भाई इकडचा। अमेरिकेमध्ये नाही का असं बांधत बांधलेलं बघितलेलं मी। हा ना, कसं वाटतं, मस्त वाटतं। मस्त वाटतं, तुझं मांजर मस्तच आहे बाबा। लाल्या गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आंघोळ केली तू। नाही ना, आता ह्यांचीच होती डाळीसाठी बसले ना, सगळे गेल्यावर मी आले पटकन चहा घेऊन खाली। पण आता छान ऊन पडलंय, मग तू जरा थोड्या वेळाने उशिरा करत जा। तुला जरा दम असा लागल्यासारखा होतो, कप असल्यासारखं वाटतं काय। पाणी पण टाक। मग मंदाईची झाली का आंघोळ। हे कोणी केलंय हे सगळं। हे बघा आमची अक्का आणि कलावती अक्का, ह्या दोघींनी इतकं छान सारवलंय, हिरवगार इथपर्यंत। हे बघा इथपर्यंत सारवलंय, खूप मस्त। म्हणजे फुफुटा उठतो ना, उडतो सारखा, तर त्याच्यामुळे ना आम्ही शेण आणलं होतं आणि त्या शेणामुळं आम्ही इकडून सारून घेतलं, इथून ते पार तिथपर्यंत। तर अजून एक टोपला आणायचं आहे, शेणाचं टोपला आणायचं आहे, सारवायचं आहे। आणि इकडं चाललेला आहे आमचा स्वयंपाक। भात वगैरे झालाय, डाळीचा कुकर पण झालाय आणि आता पोळ्या करायच्यात। पहिलं कसं मातीच्या चुली असायच्या, पांढऱ्या मातीच्या चुली, आणि छान पोत्रा द्यायचा आणि मग खालची जमीन शेणाने सारवून घ्यायचं, मस्तपैकी छान वाटायचं। तसं इकडं केलेलं आहे आम्ही। आणि शेवग्याच्या शेंगा काढायच्यात, ह्या फाट्याला पण लागल्यात इकडं इथं, आणि वरती त्या फाट्याला लागल्यात पण ते खूपच वरती आहेत, काढता येत नाही आहेत। आणि इकडच्या मी काढणार आहे वरच्या, इथं जरा निबर झाल्यात, इथल्या काढायच्यात। पार खिडकीच्या साईडला आहेत तिथं, तर ते पण काढायच्यात। थोडंसं इथून पाणी पडते ना, तर जाता येत नाही आहे पलीकडं। आणि हे झाडाला ना कित्येक वेळेस तोडून टाकलं बरं आम्ही, भरपूर वेळेस, की नाही यावं म्हणून भरपूरदा काढलं। पण हा वेल असा आहे की हा वेलच जात नाही आहे, काय करावं काय माहिती। आता असा चाललाय भिंतीवरती, आणि ह्याला हे काळं काय लागतं काय माहिती। हे असं काळं, ह्याच्यामधून काहीतरी वेगळंच येते म्हणतायत नाही का, असं ना शाईसारखं असतं वाटते। हां हां हां, कलर आहे ह्याच्यामध्ये, कलर त्याचे बिये आहेत ना, बिया त्याच्यामध्ये बघा। आणि ते लिंबाचं झाड महाग नाही का, वारं आलं होतं पावसात भरपूर, तर ते तुटून पडलं होतं। तर त्याच लिंबाच्या ह्याला हे अशा फांद्या बारीक बारीक फुटल्यात सगळ्या, आणि त्याच्यातून असं आलंय बाहेर नाही का। एक फांदी आली असती तर ठीक होतं ना, ते खाली बुडकाच्या ह्याच्यात तसं आलंय ते।
अरे बापरे, कुंभार मॅडम आल्या. चपात्या करायला पाहिजे ना आपल्या. आणि तू किती गजरे लावलेत ग? आता मधलं सुकले नाही, आजच्या दिवस लावायचे गजरे. बघू, दाखव बरं तुझा गजरा मला, महागून दाखव इकडं. हे बघा कधीचे गजरे ठेवलेत माहिती का हिने? संक्रांतीला जे ताई आल्या होत्या ना घेऊन आपल्याला, ते गजरे ठेवलेत. आणि अजून हिनं ते गजरे कशामध्ये ठेवले होते ग पण काळे पडलेत कुंभार. हा, प्लास्टिकची पिशवी. सगळ्या आजी लोकांचे गजरे घेतले आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले. काल पण लावले होते ना? कापड लावले. म्हटलं वाया जातं आपले 2-4 दिवस लाव, हा. एवढंच चांगलं दिसतं. म्हटलं एवढे महागाचे गजरे आणले ना, वाया नाही गावायचे. आपण 2-4 दिवस लावायचे. 2-4 दिवस लावायचे. हा. मग आज झाले की आता 2-4 आता दिवस? झालं, आज फिकून, आज दुपारी फिकून द्यायची. छान आहे, काही वायाला घालवत नाही तू. वाया नाही घालत. यांना म्हटलं घालायचे नको माते, मग माझी मी घातली बा. प्लास्टिकची पिशवी ठेवून येऊन जपून 4 दिवस घातली. छान दिसतं घ्यायला छान बाहेर. दिसत. हा? का गुंड वाटतंय? चांगलं. हा? आणि तो खाट्यावर येऊन झोपतो बघ वर मस्त. वर येताना झोपायला आणि ती हात वाघांची जोडी. तर मांजर पाहिजेत आम्हाला. अजून किती मांजर पाहिजेत रोहन? किती बी दिले तरी छानच वाटत मांजर. गजरे एक्सपायर व्हायला आले. हा? 200 रुपयाचे गजरे होते, टाकायचे बाहेर. किती दिवस झाले लावताय? लावले नाही, मग मी लावली. जरा हे झालं, जरा थोडे आहेत अजून चांगले, पण खालून थोडेसे झाले. संपलं, संध्याकाळी काढून टाकायचं शेवटचा दिवस. सगळ्याला बोला जा, नाहीतर एक आजी रुसून बसन. सगळ्यांनाच बोलतो आता. वरी जेवायला वाढायला जरी गेलो मी तरी सगळ्यांनाच बोलतो की असं काय नाही. सगळ्यांनाच बोलतो. हा ना, एक आजी सगळ्या बोलली. आजींना समान प्रेम आहे आजोबांना. मग आता आंघोळ. आका आजीला बोलून जा, आका आजी रागावल. ए काका आजी बरे आहेत ना? चांगले आहेत ना? ठीक आहे का ग आका बोलत नाहीस तू लेकराला? बोलते की आम्हाला गरीबाला बोलतच नाही. बाहेर जाते तर मग काय आपण बोलायचं. का रे तुम्ही सारखं बाहेर जाता हो? हा, त्यांच्या नशिबात हाय जाते ती, काय करायचं. तुला कुठं जायचं होतं? तुझ्या नशिबात बाहेर जायचं नाही का? हा, आपल्याला चालाय जर येत नाही तर काय करायचं. पाय दुखते. का राग करतो दादा? हा, म्हणते तर वरण घ्यायचं का, भाजी घ्यायची का, चपाती घ्यायची का. अगं बाई ग, ते बस बस. आका लाडकी आहे मग. होय आका, लाडकी आहे तुम्ही आजी लोक. मला तर कधी नाही ताट भरून जेवाय वाढलं. हा, बघ आका किती प्रेम आहे तुमच्यावर. हा, लवकर लग्न करा, लवकर नातू बघा, नाती बघा. तुम्ही बघणार नाव का? बघा, तुम्ही बघितल्यावर आम्ही बघूच की. आम्ही कुठं जायचोय लढायला. आमच्या अक्काला बोलायचं म्हणजे ना लय अवघड आहे. आता मेहंदी लावू कुंभार, जरा पांढरं झालं, मेहंदी लावू. आका तू वरती चालली? बर बर. पाणी तर आपल्याला गरम घेऊन जावं. पाणी कुंभार मॅडम, अक्काला पाणी नेऊन दे गरम. बरोबर. हा, सगळ्याला थोडं थोडं पाणी नेऊन द्यायचं. ऊन पडले कडक, जरा ऊन पडल्याशिवाय आंघोळ करू नका म्हणून सांगितले.